नमस्कार. समाज बदलण्यासाठी काळ बदलणं गरजेचं नाही, तर विचार बदलणं गरजेचं आहे. आणि हेच विचार परिवर्तन ज्यांनी 19व्या शतकात केलं ना, ते महात्मा ज्योतिबा फुले. मग 19व्या शतकात जे प्रश्न महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समोर पडले ना, तेच प्रश्न आज 21व्या शतकात तुमच्या आमच्या समोर उपस्थित आहे. मग प्रश्न असा नाही की महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आज किती प्रासंगिक, मुळात प्रश्न असा आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार तुम्ही आम्ही किती आचरणात आणले. अगदी याच विषयाच्या अनुषंगाने बोलण्यासाठी नमस्कार, मी स्पर्धक सुषमा सुनंदा आबासाहेब वाघ विषय मांडते आजच्या समाजात महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार किती प्रासंगिक. मुळात विषयाच्या अनुषंगाने बोलत असताना सर्वात पहिलं विषयाची पार्श्वभूमी सांगणं मला अत्यंत गरजेचं वाटतं. मग प्रासंगिक म्हणजे काय, तर महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आज 21व्या शतकात महत्त्वाचे आहे का? मुळात ते कालही तितकेच महत्त्वाचे होते आणि आजही ते तितकेच महत्त्वाचे आहे. आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार उद्याही तितकेच महत्त्वाचे आहे. विषयाच्या अनुषंगाने बोलत असताना सर्वात पहिलं सांगायचं ठरलं तर शिक्षणाचा विचार जो महात्मा ज्योतिबा फुलेंनी 19व्या शतकात रुजविला ना, तो आजही तितकाच महत्त्वाचा आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वैचारिक दृष्ट्या बघितलं तर शिक्षणामुळे अन्यायाविरुद्ध आवाज उठवता येतो, अन्यायाच्या विरुद्ध लढता येतं आणि तेच आजही तितकंच गरजेचं आहे. परंतु ते शिक्षण आज प्रत्येकापर्यंत तितक्याच ताकदीने पोहोचतंय का, हा प्रश्न माझ्या समोर पडायला लागतो. मग याच्या पुढे जाऊन सांगायचं ठरलं तर स्त्री पुरुष समानता हा विचार क्रांतिज्योती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा होता. त्यांनी त्यासाठी आपल्या पत्नीला सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन स्त्री आणि पुरुषांना समानतेचा हक्क देण्याचं काम केलं. परंतु आजही पाहिलं तर समाजात स्त्रियांवरती असंख्य ठिकाणी अन्याय होताना दिसतोय. मग तो अन्याय कुठेतरी कमी व्हावा यासाठी काम करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आजही समाजात महात्मा ज्योतिबा फुले यांचा विचार तितकाच गरजेचा आहे. याच्या पुढे जाऊन सांगायचं ठरलं तर समानता, जातीभेद आणि धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य भारतीय म्हणून राहण्याचा आणि सर्वसामान्य जनतेने एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आणि जो विचार महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिलाय ना, तो आपण आज कुठेतरी विसरताना दिसतोय. मुळात जातीच्या आणि धर्माच्या वेड्या तोडून सर्वसामान्य जनतेसाठी जगणारा महापुरुष महात्मा ज्योतिबा फुले होते. परंतु आजच्या स्थितीला पाहिलं तर आजच्या समाजातील जे नेतृत्व तुमचं आमचं जे करताय ना, ते पुढे जातीवादीचे वाद तुमच्या आमच्यात पसरताना दिसत आहेत. परंतु ते वाद कुठेतरी बंद होऊन महात्मा फुले यांचे विचार तुम्ही आम्ही आत्मसात करणं गरजेचं आहे. कारण की धर्माच्या आणि जातीच्या पलीकडे विचार करून सर्वसामान्यांनी प्रत्येकाच्या प्रश्नाचा विचार करणं गरजेचं आहे. याच्या पुढे जाऊन या विषयाचा अभ्यास करत असताना लक्षात येतं की रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धाच्या बेड्या तोडून महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार तुमच्या आमच्यामध्ये 19व्या शतकात रुजविला होता ना, तो आज कुठपर्यंत रुजलाय हेही बघणं मला तितकंच गरजेचं वाटतं. आजही अंधश्रद्धेच्या नावाखाली कित्येक सर्वसामान्य लोक कुठेतरी डुबले जात आहे, हे प्रत्येकाने लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून आज 21व्या शतकातही महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार तितकेच प्रासंगिक मला वाटायला लागतात. मग आज आपण पाहिलं तर शिक्षणाचा विचार असेल, स्त्री पुरुष समानतेचा विचार असेल, अंधश्रद्धा आणि रूढीच्या परंपरेचा विचार असेल, किंवा याच्या पुढे जाऊन सांगायचं ठरलं तर समानतेचा विचार असेल, हे सर्वच विचार जेवढे 19व्या शतकात महत्त्वाचे होते ना, तेवढेच आज महात्मा फुलेंचे विचार, त्यांची प्रासंगिकता 21व्या शतकात गरजेचे आहे. मग यासाठी तुम्ही आम्ही करणं काय गरजेचं आहे, तर महात्मा फुलेंचे विचार फक्त इतिहासापुरते मर्यादित न ठेवता तुमच्या आमच्या प्रत्येकामध्ये पेरणं गरजेचं आहे. याच्या पुढेही जाऊन सांगायचं ठरलं तर प्रत्येक इतिहासकाराने त्यांचे महत्त्व प्रत्येक सर्वसामान्यापर्यंत पोहोचविणं गरजेचं आहे. मग महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार तुम्ही आम्ही फक्त ऐकून नाही तर आचरणात आणणंही तितकंच गरजेचं आहे, असं मला वाटायला लागतं. तरच आपण जे महात्मा फुलेंची जयंती एवढ्या उत्साहात साजरा करतो ना, त्या खऱ्या अर्थाने साजरा होईल आणि त्यांचे विचार समाजामध्ये तेवढ्या खऱ्या अर्थाने पेरले जातील. मग शेवटी काय, आज असे आहे असे असणार नाही, दिवस उद्याचे येत आहेत. महात्मा फुलेंचे विचार आम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याशिवाय राहणार नाही, हे प्रत्येकाने लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि शेवटी आशावाद एवढाच की महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार कालही तितकेच प्रासंगिक होते
आजही तितकेच प्रासंगिक आहे आणि उद्याही तितकेच प्रासंगिक असेल हे प्रत्येकाने लक्षात घेणं गरजेचं आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनात महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आचरणात आणणं तितकंच गरजेचं आहे. ते प्रत्येक जण लक्षात घेईल एवढ्याच माफक आशावाद व्यक्त करते आणि थांबते. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.